नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. अकोलेकरांवर जलसंकट तर नासाडी सुरूच. डाबकी रोडवर मात्र फवारे उडतायत. धारणी तालुक्यातील टिटंबा शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना जेवणामधून विषबाधा. 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. लैंगिक शोषणाची शिकार झालेल्या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू. शोकाकुल वातावरणात पीडितेवर अंत्यसंस्कार. कार अपघातात जखमी शेख मोहसिन याचा उपचारादरम्यान मृत्यू. हा अपघात नसून हत्या. नातेवाईकांचा गंभीर आरोप. पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती नाही का? अन्य शासकीय कार्यालयात मात्र तपासणी. आता सविस्तर बातम्या. जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाही. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पाची जलपातळी गंभीर आहे, परंतु डाबकी रोडवर मात्र पाण्याचे फवारे उडतायत. पाण्याची टंचाई लक्षात घेऊन अपव्यय होणार नाही याकडे महापालिका जलप्रदाय विभागाने त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. डाबकी रोडवर रस्ता विस्तारीकरण सुरू आहे. रस्त्यावर खोदकाम करताना मुख्य जलवाहिनी फुटली, त्यामुळे शनिवार सायंकाळी या भागात पाण्याचे फवारे उडत होते. हजारो लिटर पाणी वाहून गेले. सध्या पाण्याची बचत करणे आवश्यक असल्यामुळे महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने दुरुस्तीकडे तातडीने लक्ष देण्याशिवाय पर्याय नाही. तसेच शहरवासियांनी देखील निद्रिस्त यंत्रणेला जागे करण्याची गरज आहे. पाण्याचा ऱ्हास होणे योग्य नाही. मेळघाटातील धारणी तालुक्यातील टिटंबा शासकीय आश्रमशाळेतील 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमधील अन्नातून विषबाधा झाली. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात काल रात्रीपासून दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. खासदार बळवंत वानखडे यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची पाहणी केली. कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने खासदार बळवंत वानखडे संतापले. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणीच्या वतीने टिटंबा शासकीय आश्रमशाळेतील बेजबाबदार प्रकार उघडकीस आल्याने पालक व आदिवासी संघटनांमध्ये तीव्र नाराजीचा सूर दिसून आला. शनिवारी रात्री मुलांनी जेवण केले आणि 8 वाजता अचानक 40 पेक्षा अधिक मुलांना उलट्या होऊ लागल्या. लगेच आरोग्य विभागाने अँब्युलन्स पाठवून मुलांना उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. वेळेवर उपचार सुरू करण्यात आले. उपविभागीय अधिकारी अभय शुक्ला यांनी घटनेची माहिती घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना मुलांवर योग्य उपचार करण्यात यावे अशी सूचना केली. मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. येथील निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी प्रशासन लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कच्चा था और सब्जी नहीं दिया और रोटी कच्चा था। सर वो सब्जी खा बोलता सर खाने नहीं होता बोला मैंने फेको मत बोलाओ सर वो बात अरे ते कशी खातीन काय? तुला काही लाज वाटते, शरम वाटावं क्या? ते नाही म्हणलं. फेकून नका म्हणते त्याला. म्हणजे ते तिकडे बाहेर नेऊन फेकून देतात. अरे ते खाणंच खायच्या उपयोगाचं नाही तर ते कधी हे करतील. छोटे छोटे बच्चों को मैं नाम बताता हर एक बच्चे का. ते खराब पाव तहसीलदार साहेब ते पोरं म्हणजे ते खराब आहे म्हणून फेकून देऊ हात फेकू नका. मारून टाक माणसं हे लेकरं. हे गाव कोणतं आहे जरा? एका पोलीस कर्मचाऱ्याने अत्याचार केल्यानंतर बदनामीच्या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. आज त्या मुलीवर बाळापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी बाळापूरमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोषी पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून मुक्त करून त्वरित अटक करण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली. विवाहाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीची फसवणूक करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात आज बाळापूरकरांचा संताप पुन्हा अनावर झाला.
बदनामीच्या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पीडितेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्या पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असते त्याच वर्दीधारी कर्मचाऱ्याच्या कृत्यामुळे एका निष्पाप मुलीला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. आज या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्याआधी बाळापूरमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलकांची समजूत काढण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी पोहोचावे लागले. आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे हा पीडितेच्या घरातच भाडेकरू म्हणून राहत होता. याच विश्वासाचा फायदा घेऊन त्याने तरुणीला लग्नाच्या जाळ्यात अडकवले आणि दीर्घकाळ तिचे शोषण केले. या फसवणुकीच्या अपघातामुळे पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गंभीर अवस्थेत रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर शनिवारी तिची प्राणज्योत मालवली. आज पीडित तरुणीवर शोकाकुल वातावरणात बाळापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित असलेले जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडावी अशी मागणी करणार असल्याचे आश्वासन दिले. कठोर कारवाई झाली पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून तो लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे आणि त्यासोबतच जो खटला चालेल तो फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालला पाहिजे आणि एक चांगले सिनियर वकील या विषयातील तज्ज्ञ वकील यांच्या माध्यमातून हा खटला भविष्यामध्ये चालेल एवढं या आपल्या दुःखात यामध्ये सांगू इच्छितो. इतकी गंभीर घटना घडल्यानंतर आणि गुन्हा दाखल होऊ नये पोलीस प्रशासन आपल्या सहकार्याला वाचवण्यासाठी आरोपीला अटक करत नसल्याचा आरोप आता जनता करत आहे. येत्या 2 ते 3 दिवसात आरोपीला अटक झाली नाही तर बाळापूर बंदचे आवाहन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. सध्या शहरातील या घटनेबाबत लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस लवकरच आरोपीला अटक करतील असा विश्वास बाळापूरचे उपविभागीय अधिकारी गजानन पडघण यांनी व्यक्त केला. बालापुर पुलिस स्टेशन है हमारा, उसके अंदर एक कर्मचारी है जिसने उसके एक एरिया के अंदर एक लड़की है तो उसके साथ में कुछ रिलेशन बनने से उसके बाद में डिस्प्यूट होने से शादी के लिए मना करने से उस लड़के ने आत्महत्या की कोशिश की और उसके बाद में महीना भर तक वो पता नहीं चला उसकी हुआ है. लेकिन उसके बाद में लड़की का फोन ट्रैक करने के बाद में पता चला कि ये सिपाही उसमें हुआ है और उसमें एक ऑफेंस रजिस्टर आरोपी फरार है. अभी उसके लिए 3 टीम हमारी वर्कआउट में है और उसको जल्दी हम अरेस्ट कर लेंगे. पुलिस की संवेदनाएं जो परिवार है उनके साथ में है. हमारे एसपी साहब भी बहुत सीरियस है इस मामले में और इस कर्मचारी को फिर से ये कर्मचारी मतलब अपनी ड्यूटी पे नहीं रहेगा इस बात की हम पूरी उपायोजना कर रहे हैं इसमें और आरोपी को जल्द से जल्द हम अटक कर देंगे. शहरातील खंडेलवाल भवनासमोर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते शेख मोहसिन यांना एका कारने धडक दिली होती. यात गंभीर जखमी झालेल्या शेख मोहसिन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी त्यांचा मृतदेह खदान पोलीस ठाण्यासमोर आणून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृतक शेख मोहसिन हे शिवसेना शिंदे गटाच्या अल्पसंख्याक सेलचे अकोला अध्यक्ष होते. 23 जुलै रोजी शहरात खंडेलवाल भवनासमोर एका कारने त्यांना जोरदार धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु 25 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची खदान पोलिसांनी अपघात म्हणून नोंद घेतली होती. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. शेख मोहसिन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांमध्ये आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. शनिवारी रात्री त्यांनी शेख मोहसिन यांचा मृतदेह खदान पोलीस ठाण्यासमोर आणला. हा अपघात नसून हत्या आहे असा आरोप नातेवाईकांनी केला. आरोपीला अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही या मागणीवर ते ठाम राहिले. 23 तारीख को उसका एक्सीडेंट हुआ. शेख मोहसिन शेख समद पीछे से आया गाड़ी वाला, पीछे से आके उसको उड़ा दिया. गाड़ी में वो दारू पिया हुआ था मंगेश काड़े.
गाड़ी दूसरी की रखी हुई, स्टेटमेंट ले ली उसको दोपहर में यहाँ जवाई के जैसा बुला रहे, भेज दे रहे, उस पर गुने दाखिल कौन से करे हुए तो वो एकदम नॉमिनल इसके जान गई हुई है। एक्सीडेंट का ही को बोलते कि गाड़ी चले, आदमी गिरे और गाड़ी रुक जाए तो उससे एक्सीडेंट बोलते, छाती से ले जाने को एक्सीडेंट बोलते के सीधा सीधा मनुष्यवध। और उस पर वही 302 का है जो अभी है, इसके तहत BNS के तहत 106 गुना दाखिल होने होना। ये तो उसकी लाश और हम यहीं मरने के लिए बैठे रहे आज से। जान के बदले जानी होना हमारे को जान के बदले जाने गाड़ी नहीं, जैसा उसने उनके आंखों से गाड़ी लेके गए मुझे बताया उन्होंने, मैं मिली उनसे, उन्होंने मुझे बोले हुआ था कि अंजुम कि इसने मेरे आंखों से गाड़ी लेके गया, 3 बार गाड़ी लेके गए मंगेश गाड़ी ने, और मेरे को जान के बदले मेरे को जानी होना, और मैं यहाँ से हलने वाली नहीं हूँ। उनको जितने भी दिन लगो उनको यहाँ पे, मेरे को जान के बदले मेरे को जानी होना, मेरे को जब तक कि मैं बॉडी लेके जाने वाली नहीं। काम क्या था, गाड़ी से ठोकर मारा तो उन्हें उठा के दवाखाने में लेके जाना था। से उसने लेके उन्हें गया, ठोकर मारा नहीं, उन्हें डबल से गाड़ी आंख पे के ऊपर से लेके गया। उसने उसकी जान लिया ना तो इसकी भी जान लो, जान इसके भी आंख पे से नरक लेके जाए, उसके बाद में हम उठाएंगे। मेरे को पोलिसांच्या आश्वासनानंतर उशिरा रात्री शेख मोहसिन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली, तेव्हा त्यांनी मोबाईलवरून संपर्क साधत शेख मोहसिन यांच्या कुटुंबाची जबाबदारी आता त्यांची असल्याचे सांगितले। तसेच त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले। नागपूरमध्ये नियोजन केलं होतं, आता ते किराणी येईल 2 दिवसामध्ये तिकडे। हो साहेब, त्यांच्या फॅमिलीमध्ये आपण त्यांना मदत करू। हो साहेब, 2 मुलं आहेत त्याला लहान लहान, त्याचं शिक्षण वगैरे। हो साहेब, खूपच साहेब तो एवढा साहेब त्यांनी पक्षासाठी एवढं काम केलं ना त्यांनी। मी मुंबईतच होतो, मी त्यासाठी तुम्हाला आलो होतो ना भेटायला। त्याचा फोटो पाठव ना मला, खूप तेव्हा ओळखायला। हो तुमच्यासोबतचा फोटो पाठवतो साहेब, डॉक्टर साहेबासोबत तुमच्या माझे। आणि त्याला आपण फॅमिलीला परिवाराला मदत करू। हो साहेब, हो साहेब, ओके ओके साहेब। 1 ऑगस्टपासून दुचाकी वाहन चालक तसेच पाठीमागे बसणारा अशा दोघांना हेल्मेट सक्ती राहणार आहे। विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची हेल्मेट नसेल तर तपासणी केली जात आहे। मात्र शहरात बरेच पोलीस हेल्मेट शिवाय दुचाकी चालवताना दिसतायत, त्यांना हेल्मेट सक्ती नाही का असा प्रश्न विचारला जातो आहे। गेल्या काही महिन्यात अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले। हेल्मेट नसणे हे मुख्य कारण दिसून आले, त्यामुळे अकोला शहरातील दुचाकी चालकांना 1 ऑगस्टपासून हेल्मेट सक्ती राहील असा आदेश पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी काढला आहे। परंतु शासकीय कर्मचाऱ्यांसाठी या आदेशाची अंमलबजावणी आधीच करण्यात आली। वाहतूक शाखा पोलिसांनी हेल्मेट तपासणी केली। ही सक्ती सर्वांना सारखी असावी, पोलीस कर्मचारी देखील त्यातून सुटू नयेत असे नागरिक बोलत आहेत। वाशिमच्या शिरपूरमध्ये रात्री दरम्यान भीषण आग लागून 3 ते 4 दुकाने जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र या आगीमध्ये लाखोंचे नुकसान झाले असून अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। वाशिमच्या शिरपूरमध्ये मध्यरात्री भीषण आग लागून 3 ते 4 दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली। पहाटे 3 वाजताच्या सुमारास लागलेल्या या आगीत दुकानांचे लाखोचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार योगिता भारद्वाज आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि गावकऱ्यांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। मात्र जवळच असलेल्या मालेगाव नगर पंचायतीची अग्निशमन यंत्रणा तब्बल 1 तास उशिराने घटनास्थळी पोहोचल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। त्यामुळे मालेगाव नगर पंचायतच्या अग्निशमन यंत्रणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट असले तरी सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। नीट CBSE परीक्षांमधील कथित प्रश्नपत्रिका फुटीच्या वारंवार घटनांमुळे देशभरातील विद्यार्थी, पालक आणि तरुणांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणामुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेल्या 21 विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा,
परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता यावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि जबाबदार निश्चित व्हावी या मागण्यांसाठी अमरावती शहरात शनिवारी संध्याकाळी काँग्रेसने कॅन्डल मार्च काढला होता. अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस आणि NSUIच्या वतीने 25 जुलै रोजी सायंकाळी भव्य कॅन्डल मार्च व सत्याग्रह आयोजित करण्यात आला. हा कॅन्डल मार्च अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत तसेच अमरावती महानगरपालिका विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. उपस्थित नेत्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना अत्यंत गंभीर असून अशा घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे करिअर आणि मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. देशातील युवकांनी लोकशाही मार्गाने उभारलेल्या संघर्षामुळेच केंद्र सरकारवर मोठा जनदबाव निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सातत्याने उभारलेल्या आंदोलनामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला. हा केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्याचा विषय नसून विद्यार्थ्यांच्या न्याय लढ्याचा आणि युवा शक्तीच्या अभूतपूर्व एकजुटीचा विजय असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करत राहील. परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. महिला व बालविकास विभागाच्या पुढाकारातून आणि जिल्हा नियोजन समिती अकोलाच्या 3% निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन बस स्थानकातील हिरकणी कक्ष सध्या कुलूपबंद आहे. स्तनदा माता आणि लहान बालकांसाठी सुरक्षित व सन्मानजनक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारलेला हा कक्ष प्रत्यक्षात वापरासाठी बंद असल्याने शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. विशेष म्हणजे हिरकणी कक्ष सार्वजनिक शौचालयाच्या शेजारीच उभारण्यात आला आहे. महिलांच्या आरोग्य, स्वच्छता आणि गोपनीयतेच्या दृष्टीने ही जागा योग्य होती का असा प्रश्न उपस्थित होत आहे. एका बाजूला महिला सन्मानाच्या घोषणा केल्या जात असताना दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षात सुविधा कुलूपबंद असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या सुविधेची नियमित देखभाल, संचालन आणि जबाबदारी नेमकी कोणाची हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. कक्ष बंद असल्याने प्रवास करणाऱ्या स्तनदा मातांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून शासनाच्या निधीचा उपयोग नेमका कुठे झाला याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. आता महिला व बालविकास विभाग, जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या गंभीर बाबीची दखल घेऊन हिरकणी कक्ष तातडीने सुरू करणार का, की हा कक्ष केवळ उद्घाटनापुरताच मर्यादित राहणार याकडे अकोलेकरांचे लक्ष आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीसोबतच अमरावती जिल्ह्यातील वर्धा नदीच्या तीरावर वसलेले रुक्मिणी मातेचे माहेर म्हणून प्रसिद्ध असलेले कौंडण्यपूर भक्तिमय झाले होते. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. श्री क्षेत्र कौंडण्यपूर रुक्मिणीचे माहेर म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच या स्थानाचे धार्मिक महत्त्व आहे. आषाढी एकादशीला येथे भक्तीचा महासागर दिसून आला. हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे कौंडण्यपूर नगरीत उत्साहाचे वातावरण आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथे होणाऱ्या वारकऱ्यांमुळे या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाचे भक्तिमय रूप भाविकांना बघायला मिळाले. आषाढी एकादशी निमित्त एकीकडे पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या तीरावर लाखो वारकऱ्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली, तर दुसरीकडे अकोला शहरात नदीकाठी अगदी उलट चित्र पाहायला मिळत आहे. अकोला शहराचे 2 भाग करणाऱ्या मुरणा नदीच्या काठावर दररोज शेकडो सट्टेबाजांची गर्दी जमू लागली आहे. नदीच्या काठावर अतिक्रमण करून आणि कॉन्क्रीट टाकून त्या ठिकाणी शेड उभारण्यात आले आहे. या संपूर्ण रस्त्यावर वरली लावण्यासाठी येणाऱ्यांच्या वाहनांनी प्रचंड गर्दी होत असल्याने परिसरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. आता लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण सोमवारी याच राजेश्वर पुलावरून भाविकांची मोठी ये-जा सुरू असते. विशेष म्हणजे जुने शहर पोलीस ठाण्याच्या अगदी मागे आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर हा वर्लीचा अड्डा राजरोसपणे सुरू आहे. पोलीस ठाण्यांच्या नाकाखाली चालणाऱ्या या वर्ली अड्ड्यावर पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य.
अकोलेकरांवर जलसंकट तर नासाडी सुरूच. डाबकी रोडवर मात्र फवारे उडतायत. धारणी तालुक्यातील टेटंबा शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना जेवणामधून विषबाधा. 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. लैंगिक शोषणाची शिकार झालेल्या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू. शोकाकुल वातावरणात पीडितेवर अंत्यसंस्कार. कार अपघातात जखमी शेख मोहसिन याचा उपचारादरम्यान मृत्यू. हा अपघात नसून हत्या. नातेवाईकांचा गंभीर आरोप. पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती नाही का? अन्य शासकीय कार्यालयात मात्र तपासणी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.